नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आपल्या गावाच्या विकासासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. लोहारा खुर्द गावात गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. चला जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती. लोहारा खुर्द गावातील नवीन 18 वर्षे पूर्ण झालेले युवक युवती तसेच नवीन लग्न होऊन आलेल्या सुना यांच्यासाठी नवीन मतदार नोंदणी करण्यात आली. मतदार यादीमध्ये आधीपासून असलेल्या नावामध्ये आडनाव, वडिलांचे नाव किंवा इतर त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यात आल्या. मतदार ओळखपत्रावरील फोटो अस्पष्ट असल्यास जुने ओळखपत्र व नवीन कलर फोटो देऊन नवीन कलर मतदार ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच मयत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी करण्याचे कामही याप्रसंगी करण्यात आले. या उपक्रमामध्ये मतदान नोंदणी अधिकारी म्हणून NB पाटील सहाय्यक कृषी अधिकारी खेड यांनी जबाबदारी पार पाडली. तर मतदान नोंदणी मार्गदर्शनासाठी मंडळ अधिकारी वाजिद मनियार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामस्थांना सर्व सुविधा आपल्या गावातच उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या कामांना गती मिळावी या उद्देशाने गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था लोहारा खुर्द यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष शेखर पाटील आणि सचिव शोभा शेखर पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला. अशा उपक्रमामुळे लोकशाही अधिक मजबूत होते आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळते. आपल्याला ही बातमी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या लोहारा टाइम्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पाहत रहा लोहारा टाइम्स. यापुढे संबंधित अधिकारी काय म्हणतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. 1/3/2026 रोजी नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती करणे, फोटो दुरुस्ती किंवा आपल्या आडनावात आडनाव बदल या बाबतीत सर्व आज कैलासवासी गयाबाई रावसाहेब पाटील यांच्या संस्थेमार्फत आज हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज बरेचसे शेतकरी उपस्थित आहेत. आज बरेच जणांनी नवीन मतदार नोंदणीसाठी डॉक्युमेंट दिलेले आहेत. तर आज ही परिपूर्ण करून नवीन मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यात येईल. आज यादीमध्ये नाव नोंदणी होईल ही माझं आश्वासन आहे. 100% नाव नोंदणी ज्यांनी डॉक्युमेंट दिलेत त्यांचे आजच्या आज काम होऊन जाईल. त्या नवीन मतदाराची नोंदणी, लग्न होऊन आलेल्या सुना, त्या सुनांची नावं घालणं, ज्यांचे नावं आडनाव किंवा वडिलांच्या नावामध्ये दुरुस्ती करायची आहे त्या नावामध्ये बदल करणे, ह्यासाठी तरी गावातील जे वंचित आहेत, ज्या वेळेला फेस करावा लागतो मतदार बूथमध्ये, ते त्या BLOला करावा लागतो. ज्यांना लोकांच्या नावात किंवा आडनावात दुरुस्ती होत नाही त्यांना मतदार करता येत नव्हतं, बूथवरून माघारी जावं लागत होतं. त्यामुळं ह्या कार्यक्रमाचा त्यांचा एक निर्मळ उद्देश होता. त्याला आपण संस्थेच्या माध्यमातून सपोर्ट केलेला आहे. तसेच ज्यांचे ब्लॅक अँड व्हाईट मतदार यादीत फोटो आहेत अशांनी कलर फोटो BLO साहेबांना आणून द्यायचे, त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. त्यासोबत 7 मार्च रोजी मोजे धानोरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर टप्पा क्रमांक 1 याचं आयोजन सांस्कृतिक सभागृह धानोरी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर ह्या अभियानाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत ज्या ठिकाणचे जे खातेदार आहेत, जे की मयत आहेत, त्यांची नावं आज रोजी सातबाऱ्यावर आहेत. अशांची नावे कमी करून आपल्याला त्या ठिकाणी वारसांची नावे लावायची आहेत. तर अशा वारसांचे जे काही मोहिमेअंतर्गत, जीवन सातबारा मोहिमेअंतर्गत जे फेरफार झाले असतील तर त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना, त्या खातेदारांना सातबारा फेरफार याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचसोबत पुरवठाविषयक नवीन शिधापत्रिका असतील किंवा तुमच्या जीर्ण झालेल्या शिधापत्रिका त्या दुय्यम प्रत हेही वाटप करण्यात येईल. त्यासाठी पुरवठ्याचंही टेबल त्या ठिकाणी असणार आहे. त्यासोबत भोगोटदार वर्ग 2च्या जमिनी भोगोटदार वर्ग 1 करण्यासंदर्भातही मार्गदर्शन होईल. त्यासोबत बळीराजा पानंद रस्ता मोहीम जी आलेली आहे
तर त्या ठिकाणी त्याबद्दलही मार्गदर्शन होईल. जे काही शासनाचे नवीन तुकडेबंदी संदर्भात शासन निर्णय आलेले आहेत त्याबद्दलही माहिती त्या शिबिरात देण्यात येईल. त्यासोबत ज्या काही शासनाच्या विविध योजना असतील, KYC आहे, त्यासोबत अनुदान बाबतीत काही समस्या असतील त्याही सोडवण्याचं काम त्या ठिकाणी होईल. तरी सर्व मोजे धानुरी मंडळातील लाभार्थ्यांनी, धानुरी मंडळातील जे काही 10 गावं येतात त्यातील 10 गावातील सर्व लाभार्थ्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि 7 तारखेला मोजे धानुरी येथे उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती.